पत्नीने किंवा पतीने जर मान्य न्यायालयात खोटी माहिती दिली आणि त्याद्वारे जर स्वतःचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला पोटगीमध्ये निकालामध्ये आणि त्या गोष्टीची जर भनक किंवा पुराव्यानिशी माहिती तुम्हाला लागली तर तुम्ही तुमच्या पतीने किंवा पत्नीने मान्य न्यायालयात खोटी माहिती देऊन स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी आदेश करून घेण्यासाठी खोटी माहिती खोटे ॲफिडेविट दिलेले आहे आणि त्यामुळे तिच्यावर परजुरीची कारवाई करावी असा अर्ज आपण देऊ शकता। सदरच्या कारवाईला 379 BNSS म्हणतात। पूर्वीच्या काळात पण हा कायदा अस्तित्वात होता, परंतु त्याचा फारसा उपयोग करून घेतला गेलेला दिसून येत नाही। पूर्वीच्या काळात त्याला 340 CRPC असे म्हटले जायचे। आता बदललेल्या कायद्यानुसार BNSS या कायद्यानुसार कलम 379 प्रमाणे मान्य न्यायालयात खोटी माहिती देणाऱ्या किंवा मान्य न्यायालयात खोटे ॲफिडेविट देणाऱ्या तुमच्या पती किंवा पत्नीविरुद्ध आपण FIR नोंदवण्याची मागणी या कायद्यान्वये मान्य न्यायालयात करू शकता।